नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रल्हाद. मी माझ्या प्रल्हाद ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पहिलं तर तुम्हाला श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, आज मी आलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला, जो आझाद मैदानात ड्रोन शो होणार आहे तो पाहण्यासाठी. मित्रांनो, माझ्या मागे ड्रोन शोची तयारी चालू झालेली आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी हा ड्रोन शो दाखवणार आहे. तब्बल 2000 ड्रोन वापरून जो शो दाखवला जाणार आहे तो पाहण्यासाठी मी पहिल्यांदाच इथे आलोय. आणि हा पहिल्यांदाच मे बी होत असेल हा ड्रोन शो. याआधी मी ड्रोन आकाशात उडते खूप वेळा पाहिलंय, पण पहिल्यांदाच एकाच ठिकाणी 2000 ड्रोन मी पहिल्यांदाच आता समोर पाहिलेत. मी तुम्हाला सुद्धा दाखवतो. माझ्या मागे जी तयारी चालू आहे, तब्बल 2000 ड्रोन आहेत. आणि या 2000 ड्रोन पासून जो कार्यक्रम इथे ठेवला गेलाय, तर आकाशात रात्री 7:30 नंतर हा शो दाखवला जाणार आहे. आणि तो पाहण्यासाठी मी आझाद मैदानात आलोय. तर हा 2 दिवस शो असणार आहे. आज तारीख आहे 26 आणि हा उद्या सुद्धा शो दाखवला जाईल 27 तारखेला. तर तो तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की तुम्ही या आझाद मैदानला. मी सुद्धा आलोय. आणि तुम्ही जर उद्यापर्यंत जर तुमच्यापर्यंत हा व्लॉग पोहोचला असेल तर तुम्ही सुद्धा येऊ शकता आणि ह्या ड्रोन शोचा तुम्ही आनंद घेऊ शकता. आज इथे आझाद मैदानात कार्यक्रम सुद्धा आहे. तो कार्यक्रम सुद्धा बघण्यासाठी मी इथे आलोय. आणि सोबतच आपण ड्रोन शो सुद्धा बघणार आहोत. इथे ड्रोन शो स्पेशली आकर्षण आहे इथलं, आणि मी खास त्याच्यासाठी इथे आलोय. माझ्या या माध्यमातून तुम्हाला हा ड्रोन शो दाखवणार आहे. आणि तुम्ही सुद्धा पाहू शकता माझ्या समोर जी ड्रोन शोची तयारी चालू आहे. तब्बल 2000 ड्रोन आहेत इथे, आणि ते ड्रोन आकाशात उडवले जातील आणि त्यापासून हा शो दाखवला जाईल. इथे पोलीस यंत्रणा सुद्धा इथे खूप ठेवलेली आहे, कारण इथे काही गडबड होऊ नये म्हणून ही व्यवस्था केली आहे. मित्रांनो, तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे माझ्यासमोर 2000 ड्रोन आहेत आणि ते एकसाथ आकाशात उडवले जातील आणि त्यापासून जो शो दाखवला जाईल तो तुम्ही बघू शकता. आणि मी थोड्या वेळात दाखवतो. ह्या समोर जो स्टेज आहे, त्या स्टेजच्या समोर जो सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, अरेंजमेंटच्या इथे आपण बसूया आणि हा ड्रोन शोचा आनंद घेऊया. इथे अनेक क्रिएटर सुद्धा आलेले आहेत हा ड्रोन शो कॅच करण्यासाठी, आणि मी सुद्धा आलोय. आणि तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला सुद्धा हा दाखवणार आहे ड्रोन शो. तर तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे अनेक व्हिडिओ तुम्हाला मी या चॅनलवर घेऊन येत जाईन. आणि पुढे सुद्धा अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील. खूप वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर मिळतील. तसेच इथे 2000 माझ्यासमोर ड्रोन सेट केले जात आहेत आणि इथे संपूर्ण टीम मेहनत घेते हा ड्रोन शो दाखवण्यासाठी. आता तुम्हाला मी जे ड्रोन दाखवले त्याच्या बॅक साइडला जे स्टेज आहे, आणि स्टेजवर कार्यक्रम ठेवलाय. सांस्कृतिक जो कार्यक्रम आहे तो इथे राबवला गेलाय. आणि इथे श्री आशिषजी शेलार सुद्धा आलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप माणसांची गर्दी झाली हा शो पाहण्यासाठी. इथे जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी अनेक लोक आलेले आहेत इथे, आणि सेलिब्रिटी सुद्धा आलेले आहेत. तुम्हाला दाखवतो इथे जो सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे लोकांसाठी बसण्यासाठी. तर बघूया हा शो. तुम्हाला या माध्यमातून मी तुम्हाला नक्की शो दाखवण्याचा प्रयत्न करेन, पूर्ण व्हिडिओ कव्हर करेन. तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आपली रजा घेतो. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांच्या दूरदृष्टीतून इतिहास फक्त सांगितला नाही, तर आज तो आकाशात साकार केला जातोय. संपूर्ण राज्याचं लक्ष वेधणाऱ्या ऐतिहासिक भव्य 2000 ड्रोन एकाच वेळी अवकाशात झेपावणार आहेत आणि या महाराष्ट्र राज्याचा स्वाभिमान अभिमान या आकाशामध्ये इथे अवतरणार आहे. आपली नजर आकाशाकडे राहणार आहे. आपल्या हृदयामध्ये आपण सामावून घेणार आहोत महाराष्ट्र राज्याचा हा जाज्वल्ल्याचा इतिहास सांगणाऱ्या भव्य ड्रोन शो चा झगझगता उत्सव.
शूरवीरांची आणि परंपरेची ही ओळख आपल्या महाराष्ट्राची. इथे प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसतो, तो असतो भावनांचा, एकोप्याचा आणि संस्कारांचा संगम. गणेशोत्सवाचा जल्लोष, दिवाळीचा प्रकाश आणि गुढीपाडव्याचा नवा आरंभ, वारकऱ्यांच्या ओव्या, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामात रंगलेली भक्ती, हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात. हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा. लावणीचा ठेका, पोवाड्यांची शौर्यगाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना, हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख. संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते. महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान. आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास. आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा इतिहास. धर्म, सत्य आणि आदर्शाचं प्रतीक, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र. रामायणातून आपल्याला मिळते कर्तव्य, त्याग आणि नीतिमूल्यांची शिकवण. पितृभक्ती, बंधुत्व आणि धर्मनिष्ठा या सर्व गुणांचा संगम म्हणजे प्रभू श्री रामचंद्र. हा केवळ जन्मोत्सव नाही, तो आहे सत्याच्या विजयाचा उत्सव. आज देशभरातील प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात सुरू आहे रामनामाचा अखंड गजर. आज अनुभवतोय आपण त्या आदर्शाचा भव्य दिव्य प्रकाश. जय श्रीराम. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अभेद्यपणे उभे असलेले शिवशंभूंच्या शौर्याचे साक्षीदार हे गडदुर्ग. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची जिवंत ओळख. हे किल्ले आजही ताठ मानेने, अभिमानाने उभे आहेत. राजगड, रायगड, प्रतापगड, तोरणा, लोहगड, साल्हेर, शिवनेरी, सिंधुदुर्ग, जंजिरा, पन्हाळा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यातला प्रत्येक किल्ला सांगतो गाथा धैर्याची, रणनीतीची आणि स्वराज्य उभारणीची. या दुर्गांवर उभं राहून इतिहास जणू आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो. हे किल्ले म्हणजे केवळ वास्तू नाही, ते आहेत महाराष्ट्राच्या आत्म्याचं प्रतीक. हे हिंदवी स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी.
गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत ज्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पराक्रम, विद्वत्ता आणि स्वाभिमान यांचा संगम छत्रपती संभाजी महाराज. अत्यंत प्रतिकूल काळात ज्यांनी शत्रूशी सामना करत स्वराज्याची पताका उंच ठेवली, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संस्कृत, फारसी यासह अनेक भाषांवर प्रभुत्व, युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम हीच त्यांची ओळख. धर्म आणि स्वराज्य स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेलं बलिदान आजही प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देतं. छत्रपती संभाजी महाराज हे नाव म्हणजे जाज्वल्य तेज आणि अतुलनीय धैर्याची अजरामर गाथा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनाचा हा आनंदोत्सव, गणेशोत्सव, घराघरात येणारा बाप्पा आणि साऱ्यांना एकत्र आणणारा उत्सव, ढोल ताशांचा गजर, आरतीचा नाद आणि भक्तीचा जल्लोष. गणपती बाप्पा मोरया या जयघोषात दुमदुमतो अवघा महाराष्ट्र. हा सण फक्त श्रद्धेचा नाही, तो आहे एकोप्याचा आणि महाराष्ट्राच्या आनंदाचा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची ही 750वी जयंती. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना विनम्र अभिवादन. मुंबई खऱ्या अर्थानं स्वप्नांची नगरी, जिथं हातात एक साधी पिशवी घेऊन येणारा प्रत्येक माणूस उद्याच्या यशाचं स्वप्न पाहतो. जिथे बॉलिवूडचा झगमगाट आहे, तिथेच डबेवाल्यांची शिस्त आहे. जिथे गगनचुंबी इमारती आहेत, तिथेच चाळीचा एकोपा आहे. ही आहे आमची मुंबई. आकाशात रंगलेला हा अद्भुत सोहळा आपल्या उपस्थितीमुळे अधिकच खास झाला. या ड्रोन शोच्या माध्यमातून आपण अनुभवला महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा. आपल्या टाळ्या, आपला उत्साह यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला. आपले मनपूर्वक आभार. महाराष्ट्राचा अभिमान आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उजळत राहो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सांस्कृतिक कार्यक्रम बघणार आहोत. मी सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छिते की दुसरा भाग जो आहे ड्रोन शोचा तो बरोबर 9:30 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे ड्रोन शोचा दुसरा भाग बघण्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं, स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. तर मित्रांनो, तुम्हाला ड्रोन शो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता सेकंड शो आहे जो 9:30 वाजता चालू होणार आहे, पण त्यासाठी आपण थांबणार नाही कारण खूप वेळ झालाय आणि उद्या सुद्धा हा शो आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आझाद मैदानात नक्की या. संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम चालू होतो आणि तुम्ही जर येणार असेल तर नक्की या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकवर. चला बाय बाय.